भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीय कर्जदारांना मोठा दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि कर्जांचे व्याजदर अधिक न्याय्य करण्यासाठी आरबीआयने नवीन धोरणाचा मसुदा जाहीर केलाय। याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर कसा होणार आहे याची सविस्तर माहिती पाहूया। भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्ज देण्याच्या पद्धती अधिक पारदर्शक, सुसंगत आणि ग्राहक हितैषी बनवण्यासाठी एका नवीन एक समान धोरणाचा मसुदा सादर केलाय। या प्रस्तावित धोरणामुळे बँक ग्राहकांना, विशेषतः मध्यमवर्गीय आणि वैयक्तिक कर्जदारांना मोठा फायदा होणार आहे। आरबीआयच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश मौद्रिक धोरणाची परिणामकारकता सुधारणे, कर्जाचे दर जोखमीच्या प्रमाणात योग्य रीतीने निश्चित करणे आणि कर्जदारांना त्यांचे व्याजदर कसे ठरवले जातात याबद्दल पूर्ण आणि स्पष्ट माहिती देणे हा आहे। या मसुदा नियमांवर 11 सप्टेंबर 2026 पर्यंत सर्वसामान्य जनता आणि भागधारकांकडून अभिप्राय मागवण्यात आले असून 1 एप्रिल 2027 पासून या नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे। प्रस्तावित आराखड्यानुसार आता सर्व नियमन केलेल्या वित्तीय संस्थांना कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी त्यांच्या संचालक मंडळाने मंजूर केलेले सर्वसमावेशक धोरण लागू करावे लागेल। यामध्ये व्याजदर निश्चितीची सूत्रे, लागू होणारे बेंचमार्क, स्प्रेडचे घटक आणि दर निश्चित करण्याचे अधिकार कोणाकडे असतील याची स्पष्ट रूपरेषा असेल। या धोरणाचा वर्षातून किमान एकदा आढावा घेणे बंधनकारक राहील। तसेच बदलत्या दराच्या कर्जांसाठी कर्ज करारातच रिसेट करण्याची वारंवारता आणि रिसेटची तारीख नमूद करावी लागेल आणि हा दर साधारणपणे 3 महिन्यांपेक्षा जास्त अंतराने रिसेट केला जाणार नाही। याशिवाय व्याजाची गणना दैनंदिन घटत्या शिल्लकीवर करण्याचे प्रस्तावित आहे। या नवीन नियमांमुळे व्यावसायिक बँकांद्वारे दिली जाणारी सर्व फ्लोटिंग रेट, वैयक्तिक रिटेल कर्जे आणि एमएसएमई कर्जे ही बाह्य बेंचमार्कशी जोडली जाणे अनिवार्य होईल। यामुळे रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात केल्यास त्याचा थेट आणि जलद फायदा बँक ग्राहकांना मिळेल। तथापि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना बाह्य बेंचमार्क स्वीकारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे। तसेच 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या कर्जदात्यांसाठी अंतर्गत बेंचमार्क हा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सच्या 3 महिन्यांच्या मूव्हिंग ॲव्हरेजवर आधारित असेल। विद्यमान जुन्या कर्जांना 1 एप्रिल 2029 पर्यंत या नवीन चौकटीत रूपांतरित करण्याची मुदत देण्यात आली आहे। रिझर्व्ह बँकेच्या या पावलामुळे बँकांची मनमानी थांबवून कर्जदारांना अत्यंत पारदर्शक वातावरण आणि योग्य व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे। जर तुम्हीही गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हा बदल तुमच्यासाठी नक्कीच दिलासादायक ठरेल। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।